इकडे संपूर्ण राज्याला हळहळ वाटेल अशी बातमी। राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा काल रात्री आगीमध्ये उद्ध्वस्त झाला। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये भस्मसात झालं। काल रात्री 9:15 वाजताच्या सुमारास या ऐतिहासिक वास्तूला आग लागली। ही आग इतकी प्रचंड होती की बघता बघता संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं। धक्कादायक म्हणजे आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि त्यांच्याच जयंतीच्या पूर्वसंध्येला केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या, कोल्हापूर विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या, सांगली जिल्ह्यातल्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या। त्यांच्या मदतीने 3 तासांनी ही आग आटोक्यात आली। मात्र तोपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाचा कोळसा झाला। ही घटना समजताच प्रत्येक कोल्हापूरकर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दिशेने धावून गेले। या नाट्यगृहामध्ये वर्षानुवर्ष कला सादर करणारे कलाकार रडू लागले। आपलं घर उद्ध्वस्त झाल्याची भावना या सगळ्यांच्या मनामध्ये होती। आता सरकारने तातडीने ही वास्तू पुन्हा उभी करावी अशी मागणी होती आहे। अग्निशमनचे जवान तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेले आहेत आणि सर्व काही चॅलेंजेस होते बाकीच्या सर्व गाड्या पोहोचून त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणलेली आहे। याबाबतच्या सर्व प्रिकॉशन किंवा प्रतिबंधात्मक गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील। आता प्राधान्य याच्यावरती कंट्रोल आणण्याचं आहे। उद्या सकाळी ही माहिती आणि बाकीच्या प्रिकॉशन घ्यायच्या तेही सर्व कारवाई प्रशासन करेल। आम्हा सर्व रंगकर्मीचं कोल्हापुरातलं अत्यंत आवडतं असं श्रद्धास्थान केशवराव भोसले नाट्यगृह आणि ती आग आणि ते सगळं दृश्य फारच विचलित करणार आहे। कारण 100 वर्षाचा इतिहास त्या वास्तूने बघितलेला आहे मराठी रंगभूमीचा। ज्या वास्तूने सुवर्णकाळ बघितला रंगभूमीचा, अशा वास्तू जपल्या गेल्या पाहिजेत। पुन्हा तिथे असंच एखादं नाट्यगृह निर्माण व्हावं हीच मनोमन इच्छा आहे। आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, 3 तासांनंतर मध्यरात्री या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं, परंतु एक मोठं सांस्कृतिक नुकसान झालेलं आहे कोल्हापूरकरांचं। काय सध्याची स्थिती आहे नाट्यगृहाची? अगदी बरोबर आहे अमोल। खरं तर हे नाट्यगृह आहे ते राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलं होतं। कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे तो हे नाट्यगृह म्हणून याकडे पाहिलं जातं। राज्यभरातील कलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करत होते। त्यांना एक आश्रय म्हणून हे केशवराव भोसले नाट्यगृह होतं। मात्र काल रात्री ज्यावेळी हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि पूर्णपणे हे नाट्यगृह जळून खाक झाले, पूर्णपणे कोळसा झाला। आता सरकारची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे की पुन्हा कशा पद्धतीनं उभं करता येईल। कारण आपण बघितलं की अनेक कलाकार या ठिकाणी उपसाबुक्षी रडलेले आहेत, कारण त्यांचं घर अशा पद्धतीने उद्ध्वस्त झालं अशी भावना त्यांची यामध्ये ठिकाणी पाहायला मिळते। आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर पूर्णपणे छत आहे ते कोसळलेलं आहे। पूर्ण जे रंगमंच आहे तो पूर्णपणे जळून खाक झाला। इथले पडदे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। हे एक वैशिष्ट्य या नाट्यगृहाचं असं होतं की तो कुठल्याही ठिकाणी बसल्यानंतर त्यांना रंगमंचावरची कला आहे ती पाहायला मिळत होती। आणि हे खासबाग मैदानाचं देखील असं एक वैशिष्ट्य होतं की खासबागच्या कुठल्याही ठिकाणी बसले तर ती कुस्ती त्या ठिकाणी त्यांना पाहायला येत होती। आणि ही अशी ऐतिहासिक वास्तू आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची ही आताची दृश्य आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आता येऊन भेट दिलेली आहे। काय नेमकं पुढच्या नियोजन या ठिकाणी प्रशासन करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। अमोल। निश्चित विजय, धन्यवाद या माहितीबद्दल। जर कलाकाराला घर असेल तर तो तिथं आनंदाने खेळू बागडू शकतो असतो। जर स्टेज आहे तर कलाकार ताकदीनं प्रॅक्टिस करेल। आता असं म्हणायची वेळ आहे, कोळसा झालेला आहे कलाकारांचा खऱ्या अर्थानं। हे कलाकारांचं घर आहे आणि ते मोडकळे चालले आहेत, पण 100% ह्यातनं पुन्हा कलाकार जसा फिनिक्स पक्षी कसा भरारी घेतो ना तसा कलाकार उभा राहणार आहे। म्हणजे एक वेळ आम्ही घराकडे दुर्लक्ष करतोय। घरातनं सकाळी बाहेर पडल्यानंतर या रंगभूमीसाठी आम्ही अगदी झोकून देऊन काम करतोय आणि घराकडे जायचं कधी कधी लक्षातच राहत नाही। पण केशवराव भोसले नाट्यगृह हे आमचं ज्याला म्हणतात ना, हे मंदिर आहे आपलं। आणि या मंदिरामध्ये आम्हाला सगळे आम्ही भक्त आहोत इथले, त्यामुळे रंगमंचाची सेवा करणे हेच आमचं कार्य आहे। याच्यापेक्षा वेगळं काय नाही। पण हे झालेली घटना जी आहे ती वेदनादायी तर आहेच,
केवळ मीच नव्हे तर आमचे सगळे रंगकर्मी आज हा दुखवटाच आहे आमच्यासाठी. कोल्हापुरातली बरीच माणसं ह्या थिएटरच्या स्टेजवर येण्यासाठी धडपडत आहेत, पण आता जी नवीन पिढी आहे ती महाराजांनी बांधलेलं थिएटर त्यांना नाही बघू शकत. हे आम्हाला खूप वाईट वाटते या गोष्टीचं. प्रशासनानं काहीतरी पटकन उपाययोजना करून लवकरात लवकर हे आमचं घर आम्हाला परत मिळवून द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.